चला प्रार्थना करायची आहे, मेडिटेशन मध्ये जायचंय, डीप ब्रीदिंग करायचंय. तर मला सिरियसली जाणवलं हे लवचिंबक आता नाही जाणवत आहे, मगाशी जाणवलं असं. हो, परत करूया 1-2 मिनिटांमध्ये. चला आता प्रार्थना करायची आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरु, ज्यांना तुम्ही गुरु मानलेला आहात, जे तुमचे इष्ट दैवत आहे, त्यांना देखील तुम्ही गुरु मानू शकता. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आठवायचा आहे. आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आठवायचा आहे. कुलदेवी देवतांचा चेहरा डोळ्यासमोर आठवायचा आहे. मी माझे माता पिता तथा गुरु दत्तात, जे कोणी गुरु असेल तुमचे, व माझे कुलदेवी देवता यांचे आभार मानतो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत 3 वेळा उच्चार करायचा आहे आणि इमॅजिन करायचं आहे. दिव्य प्रकाश ब्रह्मांडातून तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. चक्राद्वारे सहस्त्रार चक्र जसा प्रवेश करेल तो प्रकाश आपल्या शरीरामध्ये, तसा ते चक्र उजळून निघलेला आहे बघायचं. सहस्त्रार चक्र उजळलेला आहे, तसाच तो खाली प्रकाश आलेला आहे. आज्ञाचक्रामध्ये आज्ञाचक्र उजळून गेलेला आहे बघायचंय. परत तो चक्र, परत तो उजेड आलेला आहे, तो प्रकाश आलेला आहे. आपल्या गळ्यामध्ये जे विशुद्ध चक्र आहे तिथं आलेलं आहे. ते चक्र दिव्य अशा प्रकाशाने उजळून गेलेलं आहे आणि ते चक्र अनाहत चक्रामध्ये आलेलं आहे, हृदय चक्रामध्ये. आता हृदय चक्रामधून ही ऊर्जा दोन्ही खांद्यांमध्ये गेलेली आहे. दोन्ही खांद्यांमधून तळहातामध्ये प्रवाहित व्हायला लागलेले आहे. आता तळहात आपले असे छताकडे ठेवायचे आहेत. गुडघ्यावर ठेवला तरी चालतंय, हात असे जरी बघितला तरी चालतंय. हातामध्ये फ्लो जाणवत असेल, व्हायब्रेशन जाणवत असेल तर ठीक, नसेल तर पुन्हा हातावर हात रब करायचे आहेत. असे थोडस जवळ, दूर, जवळ घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आता जाणवायला लागेल तुम्हाला हळू 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 हळू. जाणवतंय? नाही जाणवलं तरी काही हरकत नाही, प्रॅक्टिस करावी लागते ह्याला. आता काय करायचंय? आता जिथं कुठे तुमचं दुखणं असेल, सपोज खांद्याला असेल, तर काय करायचंय? सुरुवात आता. आता हा जो हात आहे, पहिला उजवा हात, डावा हात, उजवा हात त्याच्यावर घेतला क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या दिशेने. ठीक आहे, उजवीकडून डावीकडे आपल्याला काय करायचंय? हा हात फिरवायचा आहे 11 वेळा, 21 वेळा फिरवला तरी चालतंय. आणि काय म्हणायचंय? प्लीज protect, charge and heal my palm chakra. Please protect, charge and heal my palm chakra. Please protect, charge and heal my palm chakra. असं म्हणत 11 वेळा जरी फिरवला तर आता लक्षात येईल की हातामध्ये आता काहीतरी फ्रिक्वेन्स वजन जाणवायला लागलेलं आहे. जाणवतंय का? राहुल जाधवर, व्हिडिओ ऑन करा. प्रॅक्टिकल करत आहात आज, व्हिडिओ चालू ठेवा. ठीक आहे, आता 11 वेळा झाल्यानंतर इकडे. ठीक आहे, परत तेच. प्लीज प्रोटेक्ट, चार्ज अँड हील माय पाम चक्र. प्लीज प्रोटेक्ट, चार्ज अँड हील माय पाम चक्र. डायरेक्शन बघायचं, अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर रिमूव्ह होते, क्लॉकवाईज फिरवलं तर वाढते. 11 वेळा फिरवलं. आता हातामध्ये थोडी ऊर्जा अजून जाणवायला लागेल तुम्हाला, पण प्रॅक्टिसनं जाणवते ही जास्तीत जास्त. ठीक आहे, आता तुम्हाला जर डोकं दुखत असेल सपोज, तर तुम्ही थोडस अंतर ठेवून हातामध्ये फोकस करायचा आहे आणि इमॅजिन करायचं या दोन्ही हातांमधून तोच दिव्य प्रकाश ह्या दुसऱ्या भागामध्ये चाललेला आहे आणि हळूहळू तिथली एक निगेटिव्हिटी किंवा एक काळ्या धुराच्या स्वरूपात बाहेर पडत चाललेली आहे. आणि माझं जे काही डोकं आहे ते अगदी हळू हळू हळू, काय म्हणू शकतो, दुखणं, आजार याचा उच्चार करायचा नाही. माझी डोकेदुखी थांबलेली आहे असं म्हणायचं नाही. माझं डोकं आता माझं डोकं पूर्णपणे व्यवस्थित आहे, पूर्णपणे व्यवस्थित आहे, किंवा हील होत आहे. माझं डोकं हील होत आहे, माझं डोकं हील होत आहे असं इमॅजिन करायचं आहे, मनातल्या मनात बोलायचं आहे 3 मिनिटासाठी. कुठल्याही दुखऱ्या भागावर तुम्ही जर रेकी करणार असाल तर 3 मिनिटं चालू ठेवायचं आहे.
ठीक आहे. खांदा दुखत असेल तर खांदा माझा पूर्ववत होत आहे, हळूहळू खांदा माझा पूर्ववत होत आहे, हळूहळू माझा खांदा पूर्ववत होत आहे. ठीक आहे. कुठेही तुम्हाला जर दुखत असेल, हात दुखत असेल, मनगट दुखत असेल, पोट दुखत असेल किंवा गुडघे दुखत असतील तर गुडघ्यावर ते दोन्ही हात असे ठेवायचे आहेत आणि इमॅजिन करायचं दोन्ही हातामधून तो एक प्रकाश त्या भागामध्ये चाललेला आहे. त्यातली जी काही दुखणं होतं ते निगेटिव्ह काळ्या धुराच्या स्वरूपात बाहेर ब्रह्मांडात गेलेलं आहे असं इमॅजिन करायचंय. ठीक आहे. कुठल्याही भागावर. आता कुठले भाग आपल्याला पहिल्यांदा कंटिन्यू 21 दिवस करायचे आहेत, हे तुम्हाला कंटिन्यू करणं अतिशय गरजेचे आहे. ते 21 पॉइंट्स, 24 पॉइंट्स तुम्हाला पुढचे 21 दिवस न चुकता करायचं आहे. जेणेकरून काय होणार आहे, तर तुमच्या शरीरामध्ये जिथे जिथे काही निगेटिव्ह ब्लॉकेजेस असतील, जे पुढे जाऊन तुम्हाला मोठे आजार उद्भवतील किंवा आजार करू शकतात, आजाराचं कारण होऊ शकतो, ते सगळे भाग तुमचे व्यवस्थित आणि आजारातून मुक्त होतील. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की पहिला हे 24 भाग आपल्याला पूर्णपणे 21 दिवस प्रॅक्टिस करायची आहे. 24 भाग 3 मिनिटाच्या हिशोबाने जवळपास 1.5 तास जातात. ठीक आहे. तितकी तयारी ठेवायची आपल्याला. जर सगळ्या आजारातून सगळ्या अडचणीतून जर बाहेर पडायचं असेल आपल्याला तर हे 24 पॉइंट्स आपल्याला रोजच्या रोज 21 दिवस करायचे आहेत. 21 दिवसानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये प्रचंड ऊर्जा झालेली आहे निर्माण, पॉझिटिव्हनेस, कॉन्फिडन्स वाढलेला आहे, खूप सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये इम्प्रूव्ह व्हायला लागलेल्या आहेत. हे सगळ्या गोष्टी दिसून येतील तुम्हाला. ठीक आहे. तर हे 24 पॉइंट्स कसे आहेत बघा. पहिलं आहे डोळे. आता आपण रेकी कॉल केला, हात चार्ज केले दोन्ही. ठीक आहे. आता काय करायचं, पहिला डोळे, डोळ्यापाशी थोडंसं अंतर ठेवून डोळे बंद करायचे आहेत आणि त्यांना इमॅजिन करायचं माझ्या हातातून तो दिव्य प्रकाश त्याच्यामध्ये चाललेला आहे आणि ते हील करायला लागलेले आहेत, बरे करायला लागलेत, व्यवस्थित करायला लागलेले आहेत. ठीक आहे. दुसरा आहे टेम्पल्स. टेम्पल्स म्हणजे काय, आपला हा जो भाग असतो, हे भाग आपला व्यवस्थित करायला लागलेला आहे, हिलिंग द्यायचंय. तिसरं येतंय कान. ठीक आहे. कान आहे, कानाला हिलिंग द्यायचंय. फोरहेड अँड पाठीमागचा डोक म्हणजे डोक्याचा पाठीमागचा भाग, कपाळ आणि हे अशा पद्धतीने हिलिंग द्यायचं. दोन्ही हातातून ते प्रकाश निघतोय, दिव्य प्रकाश, आणि हील करतोय असं बघायचं आहे. त्यानंतर बॅक ऑफ द हेड, पाठीमागचे दोन्ही भाग, डोक्याचा मागचा भाग. नंतर गळ्याचा भाग आहे. दोन्ही इथं पहिला पाठीमागून पुढून केलेला आहे, नंतर दोन्ही केलेलं आहे थायरॉइड साठी. आणि हार्ट चक्र, हृदयाचं चक्र आहे. त्यानंतर सोलर प्लेक्सस, मणिपूर चक्र आहे. त्यानंतर लिव्हर आहे. म्हणजे बघा, शरीरातले जवळपास सगळे सगळे भाग तुम्हाला काय आहेत ह्याच्यातून बरे होणार आहेत. मग जिथं जिथं तुमची ऊर्जा ब्लॉक झालेली आहे ती सगळी व्यवस्थित फ्लो व्हायला लागेल आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटी जे म्हणतो ना, पॉझिटिव्ह एनर्जी बॉडीमध्ये जाणवायला लागेल 21 दिवसामध्ये. पण 21 दिवसामध्ये तुम्हाला हा पण करायचा आहे की 21 दिवस मी ही साधना केल्यासारखं करणारच आहे. एक दिवस जरी चुकला तर पुन्हा लक्षात घ्यायचं की मला 21 दिवस परत मला करणार. इतकं जर पक्क मनापासून केला तर 21 दिवस तुमचे चुकणार नाही. लक्षात आलं इथपर्यंत? समजते? रेकी कॉल काय, मी सकाळ मगाशी रेकीला आवाहन कसं केलं हे लिहून घ्यायचं आणि ते पाठ करायचंय. दुसरा आहे ची बॉल. ची बॉल म्हणजे काय, तर हीच जी रेकी ऊर्जा आपल्या हातामध्ये आहे, फ्लो होत आहे हातामध्ये, तीच एक चेंडू किंवा बॉलच्या स्वरूपात आपल्याला तयार करायची आहे आणि त्याने आपलं संपूर्ण शरीराचा ऑरा प्रोटेक्ट करायचा आहे. घरच्यांना प्रोटेक्ट करू शकतो आपण आणि आपलं घर देखील प्रोटेक्ट करू शकतो. कसं, आता इमॅजिन करायचं, परत सेम रेकीच्या प्रार्थना केली, रेकीला आवाहन केलं, त्यानंतर इमॅजिन केलं तो प्रकाश ब्रह्मांडातून आलेला इमॅजिन केलं आपल्या सहस्त्र चक्रातून, आणि हा चक्रापर्यंत आलेला आहे. दोन्ही खांद्यांमधून दोन्ही तळ हातामध्ये व्हायला लागलेला आहे. मग परत प्रोटेक्ट, हील अँड चार्ज माय पाम चक्र दोन्ही केलं.
आणि मग आता काय करायचंय, तर असा डोळे बंद करायचे किंवा जागेपणी जर तुम्हाला व्हिज्युअलाइज असतो वेल अँड गुड, पण डोळे बंद करायचे आणि काय करायचंय, जसं लाडू वळतो आपण गोल 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 गोल, तसं हातामध्ये गोल तयार करायचा आहे किंवा असंही करू शकता तुम्ही. ठीक आहे. एक गोळा तयार करत आहे हातामध्ये असं इमॅजिन करायचं आणि थोड्या वेळात लक्ष देईल तुम्हाला की 1 मिनिटाच्या आतच त्या हातामध्ये खरोखर आता तो हात बरोबर त्या गोलाईवरच फिरायला लागलेला आहे. आता इमॅजिन करायचं की हा हातामध्ये असाच गोळा आपल्यात तयार झालेला आहे. हा गोळा घेऊन आपण आपल्या मुख्य दरवाजाकडे जायचंय, घरामध्ये आतमध्ये तोंड करायचंय, हात करायचंय आणि तो गोळा जो आहे तो काय करायचा आहे, हॉलमध्ये असेल किंवा दरवाज्यातून मुख्य दरवाज्यातून आत घरामध्ये फेकायचा आहे. इमॅजिन करायचं आहे तो जमिनीवर आपटलाय आणि त्यातून ते सगळे असे किरण बाहेर पडलेले आहेत. इथं दिसते तेजस्वी, ह्याच्यामध्ये फोटोमध्ये दिसते तुम्हाला इथे. आणि ती जी किरण आहेत ती जमिनीवर आपटल्यावर संपूर्ण घरामध्ये हळूहळू सगळीकडे जसं धूर पसरत असतो घरामध्ये हळूहळू, तसं सगळीकडे पसरायला लागलेलं आहे. प्रत्येक जिथं जिथं तो जाईल किरण तिथं ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट करायला लागलेलं आहे, पॉझिटिव्ह करायला लागलेलं आहे घर. असं व्हिज्युअलाइज करायचं आहे, इमॅजिन करायचं आहे. ठीक आहे. आता हे इमॅजिन करून झाल्यानंतर, ठीक आहे, इमॅजिन म्हणजे याला काय होणार आहे, तुमची घरची निगेटिव्हिटी निघून जाणार आहे. मी परवा पण म्हटलं होतं की कोण कुठल्या पावलानं आपल्याकडे येते, आपली कुठली एनर्जी घेऊन येते माहीत नसतं आपल्याला. ती एनर्जी जर घरामध्ये राहिली तर आजार उद्भवतात, पैशाचे अडचणी यायला लागतात अचानक, चांगला चाललेला बिझनेस ठप्प पडतो, चांगले रिलेशन्स असलेले बिघडायला लागतात, भांडणं व्हायला लागतात, वादावाद व्हायला लागते, हॉस्पिटलमध्ये खर्च वाढायला लागतो, कुठल्याही स्वरूपात ती निगेटिव्ह आपल्याला हार्म करू शकते. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हे घर प्रोटेक्ट करायचं आहे. ती निगेटिव्हिटी जर असेल आपल्यामध्ये, असेल नसेल नसेल चांगली गोष्ट असली तर ती निघून गेलेली आहे असं इमॅजिन करायचं आहे. त्यानंतर हा बॉल पहिला फेकायच्या आधी काय करणार आहे तुम्ही, की हा बॉल हातामध्ये धरला, फेकायच्या आधी आपल्याला एक इंटेन्शन म्हणतात, रेकी इंटेन्शनवर काम करते. म्हणजेच रेकी काय आहे की चांगल्या गोष्टीसाठी वापरली जाते. जर तुम्ही रेकी करायला शिकलात आणि तुम्ही म्हटलात की माझ्या बाजूच्या दुकानदाराचं दुकान खूप चांगलं चालतंय, माझं कमी आहे, त्याचे सगळे कस्टमर माझ्याकडे येऊ देत, ते होणार नाही. का? तुम्ही वाईट इंटेन्शन ठेवलंय, दुसऱ्याचं वाईट चिंतायचं नाही आहे. आपण म्हणू शकतो की माझा बिझनेस वाढावा असं काहीतरी, मला माझ्याकडे कस्टमर येऊ दे, पण जर जाणून बुजून जर एखाद्याचं नुकसान होईल असं जर तुम्हाला करायचं असेल तर ते रेकी तुम्हाला सपोर्ट करत नाही. ठीक आहे. त्यामुळं काय करायचं आहे की फक्त आपल्यासाठी, आपल्या चांगल्या गोष्टीसाठीच वापरायचं आहे. कुणाचं नुकसान होईल, कुणाचं वाईट चिंतला तर तुम्हाला ती रेकी काम करणार नाही किंवा मे बी तुम्हाला इथून पुढे फील पण होऊ शकणार नाही, कारण ती ब्रह्मांडातली दैवी ऊर्जा आहे. ब्रह्मांडातली दैवी ऊर्जा आहे आणि तिला स्वतःचा इंटेलिजन्स आहे, म्हणजे स्वतःचं ज्ञान आहे की कुणाकडे जायचं आहे, कुणाकडे नाही जायचं आहे, हा व्यक्ती व्यवस्थित आहे, विचारांचा आहे का वाईट विचारांचा आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं की ही विद्या आहे, तिचा वापर चांगल्या गोष्टीसाठी, स्वतःचं जितकं चांगलं होईल त्या चांगल्या गोष्टीसाठी वापरा. ठीक आहे. आणि इतरांचं चांगलं करण्यासाठी वापरा, वाईट चिंतण्यासाठी करायचं नाही. तर हे इंटेन्शन झालं की मला बाबा माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी मिळू दे. ठीक आहे. माझा बिझनेस चांगला वाढू दे, कस्टमरचा फ्लो वाढू दे. हे इंटेन्शन झाले. म्हणजे मला जे हवंय रेकी कशासाठी हवे ती इंटेन्शन आपल्याला पहिला क्लिअर करायचं आहे. आता काय करायचं, हा जेव्हा बॉल आपल्या हातामध्ये तयार होतो, दरवाजामध्ये जातो आपण, घराच्या आतल्या बाजू दिशेला आपला तोंड असेल, हात असेल. ठीक आहे. तर मी काय म्हणणार आहे की हा एनर्जी बॉल, हा जो काही आता माझ्या एनर्जी आहे, तो एनर्जी बॉल मी माझे घर आणि घरातील वस्तूच्या सुरक्षिततेसाठी तयार करत आहे. मी हा एनर्जी बॉल माझ्या घरच्या लोकांसाठी, माझ्या घरच्या वस्तूच्या सुरक्षिततेसाठी मी तयार करत आहे. हा एनर्जी बॉलच्या एनर्जीमुळे माझ्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक बाधा कायमस्वरूपी संपलेल्या आहेत. ह्या एनर्जी बॉलमुळे माझ्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक बाधा कायमस्वरूपी संपलेल्या आहेत. माझ्या घराला, माझ्या घरातील वस्तूंना, माझ्या घरच्या
घरातील लोकांना कायमस्वरूपी दिव्य रेखीचे कवच लाभलेले आहे. कायमस्वरूपी दिव्य रेखीचे कवच लाभलेले आहे. वातावरण पॉझिटिव्ह झालेले आहे. ठीक आहे. असं प्रार्थना करायचं आहे, असं इमॅजिन करायचं आहे आणि मग तो बॉल आतमध्ये फेकायचा आहे. आणि मग इमॅजिन करायचं की तो सगळीकडे हळूहळू किरण पसरत चाललेले आहेत. बेडरूम मध्ये चाललाय, किचन मध्ये चाललाय, वरचे रूम्स असतील वरच्या रूम मध्ये पसरत चाललाय, टेरेस आहे, सगळीकडे म्हणजे सगळीकडे वातावरण प्रसन्न व्हायला लागलेलं आहे असं व्हिज्युअलाइज करायचंय. बघा, रेकी व्हिज्युअलायझेशनवर काम करते म्हणजे तुम्हाला लगेच जमतील अशा गोष्टी नाही आहेत, पण हळूहळू तुम्ही जसं प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला ते बघता देखील येईल. डोळे बंद केल्यावर दिसेल किंवा उघडेपणे पण तुम्हाला ती जमेल, पण तिला थोडीशी प्रॅक्टिस लागते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तो चीबॉलचा वापर करायचा आहे. आता दुसरा वापर काय करू शकतो? चीबॉल आपण परत तयार केला. ठीक आहे. आपण सकाळी घरातून बाहेर पडतो कामासाठी, कुठं कुठं प्रवासाला चाललोय आपण, किंवा आपल्या घरचे लहान मुलं आहेत, स्कूलला जातात, घरचे कर्ते पुरुष आहेत, ते कामावर जातात, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील तुम्ही हे वापरू शकता. तर काय करायचं आहे, परत सेम ची बॉल तयार केला. स्वतःसाठी जर वापरायचं असेल, 7 चक्र आपले ऑरा जर पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर काय करायचं, हा एनर्जी बॉल काय करायचं, ॲज इट इज तयार केलाय आपण, हातामध्ये धरलेला आहे. आता त्याला घराच्या बाहेर जायची गरज नाही आहे, घरातल्या घरात तुम्ही करू शकता. हा एनर्जी बॉल माझ्या स्वतःसाठी किंवा माझे, जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा मग कुटुंबीय, ठीक आहे, प्रवासात असाल आणि तुम्हाला वाटते की प्रवास व्यवस्थित झाला पाहिजे, कुठली अडचणी न येता, तर हा प्रवास हा जो एनर्जी बॉल आहे हा मी माझ्या स्वतःसाठी किंवा तसेच माझी सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी वापरत आहे. ठीक आहे. आणि या एनर्जी बॉलमुळे माझ्या आयुष्यात दिव्य रेखी शक्तीचे संरक्षण कवच मला प्राप्त झालेले आहे, किंवा या बसला किंवा या ट्रेनला किंवा या प्लेनला संरक्षण कवच प्राप्त झालेलं आहे असं इमॅजिन करायचं आहे. आणि तो ची बॉल काय करायचं, सहस्त्रार चक्रापाशी घ्यायचा आहे असा, आणि अलगद असा चक्रामधून सोडून द्यायचा. जशी रेखी ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करत आहे असं आपण बघतोय, तसं तो ची बॉल आपल्या शरीरामध्ये चाललेला आहे. हळूहळू प्रत्येक चक्र आणि ती एनर्जी संपूर्ण शरीरामध्ये पायाच्या नखांपर्यंत पोहोचलेली आहे, हाताच्या नखांपर्यंत पोहोचलेली आहे, इथपर्यंत ते इमॅजिन करायचं आहे. आणि एक दिव्य कवच आपल्याला लाभलेलं आहे असं समजायचं आहे, आणि आपला ऑरा जो आहे तो स्ट्रॉंग झालेला आहे असं इमॅजिन करायचं. ठीक आहे. तर माझा एक प्रश्न आहे. बोला. हा हा जो ची बॉल आपण घरातली निगेटिव्हिटी काढण्यासाठी तयार केलेला घरात, तर हम्म. तो बाहेर जाऊन मग फेकायचा आहे ना, घेऊन जाऊन. मुख्य दरवाजात जायचं, आपल्या हा पण कमऱ्याच्या बाहेर उभं राहायचं. घरात बनवायचा आणि मग दरवाजामध्ये जायचं ना. हा, दरवाजा जर उभं राहून केला तर शेजार बाजार काय म्हणतील, ओके. काहीतरी चाललंय याचं, तंत्रमंत्र चालू झाले बहुतेक की जे असं होतं, आहे की नाही. तो घरामध्ये तयार केला, बाजूलाच उभं राहिलं दरवाजापाशी, 2 मिनिटं व्हिज्युअलाइज केलं, आणि तो बॉल तसाच हातामध्ये आहे असं धरत धरत तरी बाहेर केला, फेकून द्यायचं, आतमध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे. लक्षात घ्या, ह्या क्रिया आपण जे हातवारे करत आहोत किंवा काही करत आहोत, हे कुणाच्या समोर सुरुवातीला तरी करायला जाऊ नका. ठीक आहे. सुरुवातीला तर करायला जाऊ नका. सकाळ सकाळी लवकर उठा, स्वतः स्वतः करा जे काही करायचे ते, किंवा घरच्यांना थोडीफार आयडिया असेल की मी हे करतोय तर. पण अनोळखी लोकांसमोर लगेच करायला जाऊ नका, कारण कसं होतं की लोकांना माहित नसतं. आता ट्रेंडिंग मध्ये सगळ्या वेगळ्याच जादू चालवल्या आहेत, त्यामुळं आपलं पण तसं आयडेंटिटी व्हायला नको की हा काहीतरी वेगळं काहीतरी करायला लागलेला आहे. त्यामुळं आणि कुणाला लगेच समजवायला पण जायचं नाही आपल्याला, जोपर्यंत आपल्याला नॉलेज येत नाही या गोष्टीचं पूर्ण. त्यामुळे सकाळी लवकर करा, किंवा घरच्यांना देखील शिकवा तुम्ही, हे असं असं असतं, हे असंच करा. ठीक आहे. आणि ते प्रत्येकासाठी वापरा. समजलं इथपर्यंत? आता ह्याला नंतर काय करायचं, स्वतःचा आभार मानायचा आहे, ब्रह्मांडाचे आभार मानायचे, रेकी शक्तीचे आणि ईश्वराचे देखील आभार मानायचे. धन्यवाद 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 अशा 3 वेळा शेवट म्हणायचं आहे. ठीक आहे. हा, डन. किंवा मग हे ईश्वरा असंच शेवट
ज्यावेळी तुम्ही म्हणताय की कायमस्वरूपी मला संरक्षण कवच प्राप्त झालेलं आहे, असं झाल्यानंतर त्याच्यानंतर घरच्यासाठी जेव्हा बॉल टाकताय, त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की संपूर्ण घराला संरक्षण कवच प्राप्त झालेलं आहे, माझ्या घरच्या व्यक्तींना वस्तूंना कवच प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणायचं की हे ईश्वरा, असंच होवो, असंच होवो, असंच होवो, आणि 3 वेळा असं उच्चार करून मग देवाचे, ब्रह्मांडाचे आणि रेकीचे आभार मानायचे. ठीक आहे. असंच हो. 3 पुढे सर, हा, तुम्ही जे स्टार्टिंगला सांगितलं ना रेकीचे 3 वेळा ते हे म्हणायचं असते ते काय अनेकदा सांगा मला सर, तेच कळालं नाही ते. व्हिडिओ आहे की, व्हिडिओ नंतर बघा की. बरं ठीक आहे. व्हिडिओ बघून ते लिहून घ्या, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी अमृत. थँक्यू. इथपर्यंत कळालं का? बॉल वापर कुठं कुठं करायचा, कुठेही करू शकता. बघा तुमचे घरामध्ये मुलं आहेत, लहान मुलं आहे की नाही, अभ्यासामध्ये जर स्थिर होत नसतील, लक्ष लागत नसेल त्यांचं, तर त्यांच्यावर वापरू शकता. ते कॉन्सन्ट्रेशन होतं त्यांचं अभ्यासावर. परत बाहेर जाणारे लोक असतील तुमच्या घरामध्ये, शाळाला जातात मुलं, खेळायला पण जातात मुलं, तर काय पडझड होऊ नये, नुकसान होऊ नये, यासाठी देखील तुम्ही वापरू शकता. तुम्ही इंटेन्शन द्यायचं त्या त्या पद्धतीने की मुलगा आता प्रवासाला चाललेला आहे, तर प्रवास सुखाचा होऊ दे, त्याला संरक्षण कवच लाभू दे प्रवासामध्ये, असं. ठीक आहे. जशा पद्धतीनं असेल तशा पद्धतीनं तुम्ही करायचंय. आता नेक्स्ट आहे वॉटर चार्जिंग. पाणी कसं चार्ज करायचं. आता सध्या का केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की पाणी, सध्याची पाण्याची कंडिशन काय आहे, बरोबर आहे. आज जर वयस्कर व्यक्ती इथून दुसरीकडे जायचं असेल तर स्वतःच्या घरचं पाणी घेऊन जायला लागतं, कारण गाव बदलले की पाण्याची चव बदलली आणि माणसाची तब्येत पण बिघडली. होते की नाही असं खूप वेळा. हा, तर या गोष्टीसाठी आपल्याला पाणी चार्ज करायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला गरजेच्या सगळ्या वस्तू किंवा सॉरी गरजेचे सगळे काय म्हणू शकतो, सगळे घटक आपल्याला मिळतील आणि ते पाण्याची चव देखील चांगली व्हावी यासाठी आपण करतो. तसंच तर पाणी हा म्हणतात ना की शब्द जे आपले आहेत किंवा आपले जे फिलिंग आहेत ते खूप फास्ट ऍक्सेस करतं आणि ते कॅच करतं. म्हणजे जर मी एखादं सॅड मूड आहे आणि मी एखाद्याला ते त्या मूडनं किंवा त्या विचाराने जर पाणी दिलं, तर त्या व्यक्तीचं देखील पाणी पिल्यानंतर तसा मूड होण्याचे चान्सेस असतात, तसे निगेटिव्ह थॉट्स होण्याचे चान्सेस असतात. जर मी एखादा पॉझिटिव्ह विचार करत जर पाणी पिलं, हातामध्ये ग्लास धरून जर पॉझिटिव्ह एफर्मेशन दिल्या की ह्या पाण्यामुळे माझा आजार सॉरी माझे आरोग्य अतिशय चांगलं व्हायला लागलेलं आहे, सुधारायला लागलेलं आहे, किंवा माझ्या चेहऱ्यावर ग्लो यायला लागलेला आहे, किंवा माझे हेअर स्ट्रॉंग व्हायला लागलेले आहेत, हेअर फॉल फॉल म्हणू शकत नाही, हेअर फॉल जे परिणाम दाखवतील असं काही करायचं नाही, निगेटिव्ह परिणाम देतील असे. तर पॉझिटिव्ह अफर्मेशन जर देत तुम्ही जर प्यायला लागला तर तुम्हाला त्याच्यात रिझल्ट दिसतील. खूप वेळा म्हटलं जाते की पैसे पण अट्रॅक्ट करायचे असतील तर ते पाण्यातून करू शकता. म्हणजे जर रोज पाणी पिताना जर तुम्ही म्हणायला लागलात की मी खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे, तरी पाणी देखील फिलिंग्स किंवा व्हायब्रेशन्स कॅच करतं, ते ब्रह्मांडामध्ये पाठवायचं काम करत असतं. याचं कारण काय आहे, आपल्या शरीरामध्ये पण 70% 71% पाणी आहे. त्यामुळं आपण शब्द देखील जे आहेत, जे पण काही बोलत असतो आपण, ते देखील खूप महत्वाचं आहे. आपण विचार करून बोलणं. याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये 71% पाणी आहे आणि ते पाणी देखील आपल्या गोष्टी ऐकत असतं किंवा आपल्या व्हायब्रेशन्स, आपले फिलिंग्स ते घेत असतं आणि तसेच व्हायब्रेशन्स ते क्रिएट, फिलिंग्स क्रिएट किंवा तसे रिझल्ट्स ते आपल्याला देत असतं. त्यामुळं पाणी आपल्याला हातात असताना तर पॉझिटिव्ह इंटेन्शन, पॉझिटिव्ह थॉटच ठेवले पाहिजेत. हे झालं पाणीचे वापर तुम्ही कसा करणार आहात हे मी तुम्हाला सांगतोय आता सध्या. निगेटिव्ह थॉट्स असतील आणि तसं पाणी पिलं, सॅड मूड असेल तसंच पाणी पिलं तर तो मूड तसाच कंटिन्यू राहतो. हॅपी मूड असेल, पाणी पिलं हॅपी राहाल तुम्ही. ठीक आहे. आता पाणी चार्ज करायचं आहे आपल्याला. तर पाणी चार्ज करताना काय करायचंय,
सेम प्रोसेस आहे. रेकी कॉल केला, रेकी आवाहन केलं, प्रार्थना केली, मग रेकी आवाहन केलं की एक दिव्य प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रात, ब्रह्मांडातून माझ्या सहस्त्रार चक्रामध्ये आलेला आहे आणि हा चक्रापर्यंत आलाय दोन्ही खांद्यामधून तळ हातामध्ये. पुन्हा सेम हाताला दोन्ही प्रोटेक्ट, चार्ज अँड हील करायचं आहे. ठीक आहे. आणि मग हातामध्ये फ्लो वाढायला लागलं की काय करायचंय की ती जी बॉटल आहे, बॉटल आहे का माझ्याकडे, एक मिनिट, एकच मिनिट मी दाखवतो तुम्हाला. एवढ्या याच्यात भाज्या येतात आपल्याला आठवड्याभराच्या. बघ, माझ्याकडे इथे पाण्याची बॉटल आहे. ठीक आहे. आता मी सगळ्या प्रोसेस केल्या. इथे दिसणार नाही तुम्हाला पूर्ण, कारण मी हातात धरली आणि जर चुकून पडली तर लॅपटॉपवर जाईल ती. तरी पण प्रॅक्टिकली दाखवतो. हा हात आहे, माझे दोन्ही हात साईडला धरलेत असं इमॅजिन करा. ठीक आहे. तर जेव्हा रेकी कॉल करतो आपण, हाताचे सगळे प्रोसेस करतो, व्हायब्रेशन्स हातामध्ये जाणवायला लागले की आता आपल्याला काय करायचंय, पाण्याला हिलिंग द्यायचंय 3 मिनिटासाठी. 3 मिनिटासाठी काय करायचं, आपल्याला पाण्याला हिलिंग द्यायचंय. आणि इमॅजिन करायचंय की आपल्या हातातून जो दिव्य प्रकाश आहे ह्या पाण्यामध्ये चाललेला आहे. आणि प्रार्थना काय करायची, हे पाणी ग्रहण करणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला किंवा त्या प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य प्राप्त झालेले आहे. उत्तम आरोग्य प्राप्त झालेलं आहे असं म्हणायचं. आणि काय करायचं, 3 मिनिटासाठी त्याला हिलिंग देत राहायचंय. 3 मिनिटानंतर काय करायचंय, हिलिंग झालं की त्यानंतर त्याची पाण्याची चव तुम्ही बघायची. पाण्याच्या चवीत खूप जास्त फरक पडतो. आता हे तुम्ही रोज जे पाणी भरून ठेवता, पिंप आहे, पिंपाला देऊ शकता. पाणी भरून ठेवत असं स्टोर करत असाल तर प्युरिफायर असेल, आरो वगैरे तुम्ही जर ठेवलेलं असेल घरामध्ये, इन्स्टॉल केला असेल तर त्याला प्युरिफायरला देखील डेली आपण फिलिंग देऊ शकता मॉर्निंगला उठल्या उठल्या, जेणेकरून घरातले सगळ्यांनी पाणी पिलं तर त्यांचं आरोग्य चांगलं राहावं. ठीक आहे. सेम आता फूडसाठी करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही स्वयंपाक करत असाल किंवा ज्यावेळेस आपण आठवड्यातल्या भाज्या घेऊन येतो घरात, बरोबर आहे, बाजारातून, त्या भाज्या काय करतात, जेव्हा तुम्ही फ्रेश धुवून ज्यावेळी फ्रीजमध्ये ठेवत असता त्याच्या आधीच सगळी प्रोसेस करायची, रेकी कॉल करायचा, अनाहत चक्रातून खांद्यामध्ये, दोन्ही तळ हातामध्ये सगळं झालं. हातामध्ये ऊर्जा जाणवायला लागली की लगेच त्या अन्नांवर, त्या भाज्यांवर ठेवायचे सगळ्या आणि हात धरायचे असे आणि इमॅजिन करायचं माझ्या हातातून दिव्य प्रकाश याच्यामध्ये चाललेला आहे. ठीक आहे. ज्या काही भाज्या अन्न बनवणार असाल, जे काही असेल तुमचं धान्य वगैरे, तर त्याच्यावर धरायचंय आणि परत तेच की हे जे अन्न ग्रहण करतील त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम झालेलं आहे असं म्हणायचंय आणि 3 मिनिटासाठी हिलिंग देत राहायचंय. ते अफर्मेशन कंटिन्यू करू शकत असाल तर तुम्ही करू शका, करत राहा. की उत्तम आरोग्य प्राप्त झालेलं आहे, हे अन्न ग्रहण करणाऱ्यांचं आरोग्य उत्तम प्राप्त झालेलं आहे, चव अतिशय छान झालेली आहे त्याची. अन्न बनवताना, शिजवताना देखील जर तुम्हाला वाटतंय की थोडीशी श्युअरिटी नाही आहे, चव इकडे तिकडे झाली असेल, घरात पाहुणे यायला लागलेत आणि आता काय म्हणतील काय माहिती नाही, तर त्यावेळेला पण पटकन तुम्ही हिलिंग देऊ शकता. 3 मिनिटासाठी हिलिंग देता आणि तुम्ही म्हणाल की हे जे अन्न आहे, बनलेलं अन्न आहे, ते अतिशय चवीनं सगळ्यांनी ग्रहण केलेलं आहे असं जर इमॅजिन करत जर तुम्ही ती केलं तर ते देखील अन्न तुम्ही नावं न ठेवता खाईल, व्यवस्थित खाईल आणि खूप चवीने खाईल. इतका फरक रेकीमुळे पडतो म्हणजे आता गृहिणींसाठी तर बेस्टच आहे. उगाच अन्न बिघडून परत त्याला हिलिंग देऊन आणि खा रे बाबा असं नको करत. ठीक आहे.
ज्यावेळेस वाटते की पाहुणे आहेत आणि आपलं जरासं शुअरिटी कमी वाटते त्यावेळेला करू शकता तुम्ही ही गोष्ट. झालं. आजच्या काय काय गोष्टी केल्या आपण. सगळ्यात पहिला ची बॉल कशासाठी वापरला. घरच्या संरक्षणासाठी. घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित राहाव्यात, घरच्यांचं आरोग्य किंवा संरक्षण राहावं घरच्यांना म्हणून आपण. ठीक आहे. दुसऱ्यांदा कशासाठी केलं. स्वतःवर पण केलं, स्वतःला संरक्षण कवच प्राप्त झाले असं इमॅजिन केलं. घरचे कोणी बाहेर जाणार असतील, प्रवासाला जाणार असतील त्यांना देखील आपण हेच केलं. ठीक आहे. ची बॉलचा वापर केला. त्याच्यानंतर पहिला काय बघितलं. 24 पॉईंट, शरीराचे सगळे 24 पॉईंट्स आपण रोजच्या रोज हिलिंग द्यायचे आहेत. त्याच्यानंतर काय केलं. पाणी चार्ज केलं. बॉटल डेली तुम्ही जर बाहेर पडत असाल, तुमच्या पर्समध्ये जर ही बॉटल ठेवत असाल, घेऊन जात असाल तर त्याला देखील चार्ज करायचं, त्याला देखील हिलिंग द्यायचं. ठीक आहे. पण घरातला जेव्हा तुम्ही ची बॉल वगैरे देताय तर काळजी घ्या. घर पण स्वच्छ राहायला पाहिजे. घरात पण वस्तू इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेल्या असतील, अंथरून पांघरून तसेच पडले असतील, कचरा आहे, झाडू मारत नाही वेळेत, 8 दिवसातून 2-3 वेळा तरी साफसफाई झाली पाहिजे, घराची फरशी पुसली पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं काळजी घेणं गरजेचं आहे, कारण ह्याने ऑरा बिघडायची कारणं असतात. घरात जितका पसारा करून ठेवाल, जितकं अस्ताव्यस्त घर ठेवाल, तितकं साफसफाई ठेवणार नाही, तितकं घर तुमचं बिघडत जाणार आहे. लोकांचे तब्येत किंवा मेंटॅलिटी बिघडते, चिडचिड निर्माण होण्याचे कारण हे असतात. आपण काय करतो, बाहेर फिरतो, अरे का घरचं माझे मिस्टर असे का चिडचिड करतायत, मला मुलगा चिडचिड का करतो, हे देखील कुणालाही लक्षात येत नाही. याची कारण काय असतात तर हा पसारा बघून माणसाचं इरिटेशन वाढलेले असतात, ऑरा बिघडलेला असतो, त्यामुळं ह्या गोष्टी घडू शकतात. म्हणून घर पण स्वच्छ ठेवणं कसंही असू दे, भले 4 पत्र मारलेले असतील आजूबाजूला, पण ते अगदी नीटनेटकं व्यवस्थित वेल सेटल्ड असलं पाहिजे घर सगळं. ठीक आहे. ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. घर संपूर्ण तुमच्या ताब्यात असतं, घरच्यांचं आरोग्य तुमच्या ताब्यात असतं आणि तुम्ही व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे गृहिणी. त्यामुळं पहिला तुम्ही स्वतःवर रेकी 24 पॉईंट्स घेणे, घराचं पण सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं. पैसे पण जर हील करायचे असतील तर पैशाला पण काय करायचंय, नोट हातामध्ये धरायची आहे. ठीक आहे. नोटेला देखील 3 मिनिटं हिलिंग द्यायचंय, रेकी कॉल करून हिलिंग देत राहायचंय आणि काय म्हणायचंय की हा पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. ठीक आहे. तू जिथे जाशील, म्हणजे आपल्याला व्यवहार पण करायचे, पैसा आपला जसा येतो तसा जातोय देखील, बरोबर आहे का. तर आपल्याला व्यवहार देखील जर करायचे आहेत तर काय इमॅजिन करायचं की हा पैसा ज्याच्या कुणाकडे तू जाशील त्याचं सगळं काम कर आणि पुन्हा माझ्याकडे 100 पटीने, 10 पटीने, 1000 पटीने परत ये. काय म्हणायचंय, पैसा माझा चांगला मित्र आहे, डाव्या हातावर ठेवायचं, किंवा पैसा मला अतिशय प्रिय आहे. ठीक आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे, माझा पैसा खूप चांगला मित्र आहे. ठीक आहे. मी ज्याला पैसे देईन त्याची सगळी कामे व्यवस्थित पार पाडून पुन्हा हा पैसा माझ्याकडे 10 पटीने, 100 पटीने, 1000 पटीने परत येत आहे. ठीक आहे. परत येत आहे. म्यूट करा माईक, म्यूट करा माईक. ठीक आहे. आणि मला चांगल्या मार्गाने आयुष्यात खूप सारा पैसा कमवायचा आहे असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि त्याला 3 मिनिटं हिलिंग दिल्यानंतर ते एखाद्या छान एनव्हलप मध्ये ठेवू शकता, किंवा चांगला तुमचा ज्वेलरीचा बॉक्स असेल त्याच्यामध्ये ठेवायचा, जो 3 महिने पुढचे वापरायचा नाही अशी नोट ठेवायची आहे, की 50ची असू दे, 100ची असू दे, 500ची असू दे. ठीक आहे. माईक अनम्यूट करा. कोण आहे. लक्षात आलं.
पैशाला हिलिंग कसं द्यायचंय त्या सेम एज, आणि जे प्रार्थना आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्यायच्या. आज आज उद्या जेव्हा व्हिडिओ जाईल तुम्हाला तेव्हा ते लिहून घ्यायचे आहेत आणि त्या व्यवस्थित पाठ करायच्या आहेत. आणि रोजच्या रोज पैशाला देखील हिलिंग द्यायचं आहे. पुढचे 3 महिने तो पैसा वापरायचा नाही, कुणाला हात लागू द्यायचा नाही, अशा ठिकाणी ठेवायचा आहे. चांगलं एनवलप येतात बघा, कलरवाले डिझाईनवाले एनवलप येतात. ठीक आहे. पाकिट आपण आमंत्रण ह्याला लग्नाला वगैरे जाताना ते पाकिट असतं, डिझाईनवाले असतात, 1 रुपयाचा शिक्का वगैरे चिटकवलेला असतो त्याच्यावर. तसलं पाकिट जरी वापरलं तरी चालतं. रोजच्या रोज फक्त तुम्ही काढायचं, बाहेर त्याला हिलिंग द्यायचं आहे, पुन्हा त्याच्यामध्ये ठेवून टाकायचं आहे. इथपर्यंत आजचा सगळा, आता आपला रेकीचा हा शेवटचा दिवस पूर्ण झालेला आहे. आज प्रॅक्टिकल्स सगळे जितके सांगितले ते सगळे रोजच्या रोज करायचे आहेत. तुमचं आता इथून पुढचं दिनचर्या काय असणार आहे? तर पहिलं, फॉरगिव्हनेस मेडिटेशन, क्षमा करायचं आहे. रोजच्या रोज 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं ते करायचं आहे. दुसरं, होओपोनोपोनो प्रेयर, जे 4 वाक्य होते, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, हे 5 मिनिटासाठी 108 वेळा केला तरी चालतंय, 101 वेळा, 108 वेळा जाप केला तरी चालतंय. त्याचं ज्यावेळी तुम्ही रिकामे आहात आणि तुम्हाला काही वाटलं, आठवलं तर ती गोष्ट तुम्ही रिपीट करू शकता रोजच्या रोज. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं, आयुष्याचे 5 प्रिन्सिपल्स सांगितले होते. आय विल नॉट बी वरी, आय विल नॉट गेट अँग्री, ह्या सगळे जे 5 प्रिन्सिपल्स आहेत ते 5 प्रिन्सिपल्स तुमच्या आयुष्यामध्ये रोजच्या रोज फॉलो करायचे आहेत. रोजच्या रोज ते तुमच्या आयुष्यात दैनंदिन जीवनात अंमलात आणायचे. त्याच्यानंतर 24 पॉइंट्स दिलेत तुमचे, ते पॉइंट्स बॉडीचे रोजच्या रोज हिलिंग करायचं आहे. ठीक आहे. वॉटर चार्जिंग, फूड चार्जिंग, मनी चार्जिंग रोजच्या रोज करायचं आहे. जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जितकी जास्त वाढेल ना तितकं जास्त ब्रह्मांडाशी तुम्ही क्लोज व्हाल, कनेक्ट व्हाल. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्हाला रोजच्या रोज न चुकता करायचं आहे. ची बॉल सांगितलाय, ची बॉल स्वतःसाठी या, घरच्यांसाठी द्या, पण लगेच आता कोणाला हिलिंग देऊ नका, कारण तुमचे 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर पुढे असतात सगळ्या गोष्टी. इथपर्यंत कुणाला काही आहे का विचारायचं?